शेतकरी आतुरतेनं कर्जमाफीची वाट बघत आहेत. त्याच्यामध्ये एक समज निर्माण झालाय की थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या जाणार. त्यामुळे जो रेग्युलर भरणारा शेतकरी आहे तो चिंतेमध्ये आहे. अशा याच्यामध्ये शेतकरी त्यांच्या आमदार खासदारांपर्यंत ह्या गोष्टी घेऊन जातात, परंतु आमदार याच्याकडे लक्ष देत नाहीत. खऱ्या अर्थानं आमदारांनी लक्ष देणं गरजेचं असतं, कारण की त्या जनतेचा आवाज त्या विधानसभा मतदारसंघातून, गावातून, शहरातून, मोहल्ल्यातून ते गेलेले असतात. लाखांमधून ते निवडून गेलेले असतात. आज असाच एक आमदारांमधला वाघ, ज्यांचं नाव आहे आशुतोष काळे, त्यांची पोस्ट माझ्या फेसबुकला आली. ते बघा काय म्हणतात. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज असून शेतकरी कर्जमाफी करताना थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा या मागणीसाठी आज माननीय मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार व शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी परदेशी साहेब यांना निवेदन दिले. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी अभ्यास समिती नेमली असून समितीच्या अहवालानुसार पुढील निर्णय होणार आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे, परंतु अत्यंत कठीण परिस्थितीतही वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होत आहे. त्याचीही काळजी घेणं तितकंच गरजेचे आहे. म्हणून शासनाच्या धोरणानुसार जेवढी कर्जमाफी थकीत कर्जदार शेतकऱ्यांना होईल तेवढेच प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी स्पष्ट नोंद शासनाला देण्यात येणाऱ्या अहवालात करण्यात यावी, अशी मागणी सदर निवेदनाद्वारे श्री प्रवीणजी परदेशी साहेब यांच्याकडे केली. आशुतोष काळे हे कोपरगावचे आमदार आहेत. या आमदाराचं कौतुक केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आमदार हे जनतेतून निवडून जातात, त्या विभागाचं, विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. हे करत असताना आपल्या मतदारांच्या काय अपेक्षा आहेत, काय मागण्या आहेत, याचं प्रतिबिंब त्या आमदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये उमटलं पाहिजे. तर ते फक्त एक ते आशुतोष काळेंना शेतकऱ्याच्या वेदना कळाल्या की त्यांना कर्जमाफी कशी पाहिजे, रेग्युलर वाल्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, थकीतांना सुद्धा मिळालं पाहिजे. म्हणजे थकीत आहेत जे भरू शकले नव्हते त्यांना कर्जमाफी करतायत, चांगली गोष्ट आहे. परंतु जो रेग्युलर आहे त्याला सुद्धा थकीतांना सरासरी जेवढा लाभ मिळतोय तितका लाभ मिळाला पाहिजे. आशुतोष काळेंचं अभिनंदन. आशुतोष काळेच्या मतदारसंघातील जी कोण जनता असेल त्यांनी कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आशुतोष काळेपर्यंत तर पाठवाच, परंतु उर्वरित सुद्धा तुम्ही शेतकरी म्हणून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या आमदारापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्या आमदारांना सांगा की येत्या अर्थसंकल्पामध्ये किंवा येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीची थकीत रेग्युलरसह सर्वांना न्याय देणारी घोषणा झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांवरचं कर्ज माफ झालं पाहिजे. काल परवा मला चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, ज्ञानेश्वर, शेतकऱ्यांविषयी काही अशी समस्या आहे का की जी आपण विधान भवनामध्ये मांडू शकतो? तर आम्ही जी फेस करतो आहोत ती सांगितली मी. ती अशी आहे की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कंपन्यांकडनं, मोठमोठ्या कंपन्यांकडनं बियाणं दिल्या जातं. मग ते बियाणं उगतं आणि त्याला मग फळधारणा होत नाही, गर्भधारणा होत नाही आणि शेतकऱ्यांचं प्रचंड पूर्ण सीझनचंच नुकसान होतं. मग अशा याच्यामध्ये विधानसभेतून असा कायदा करा की त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते त्या कंपनीमुळे झालंय आणि कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागानं जर बियाणं फेल असल्याचा रिपोर्ट जर दिला तर 15 दिवसाच्या आत सदर कंपनीनं त्या शेतकऱ्याचं जेवढं उत्पन्न होणार होतं तेवढं संपूर्ण उत्पन्नाची भरपाई करावी. न केल्यास त्या कंपनीचं लायसन रद्द करण्यात यावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा एमडी किंवा त्यांचा मालक आहे त्याला जलात टाकण्यात यावं किंवा सदर जे संबंधित आहेत त्यांना जलात टाकण्यात यावं. अशा पद्धतीचा कायदा आपण केला पाहिजे, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांच्याकडे मी केलेली आहे. प्रामुख्यानं प्रत्येक आमदारानं आपल्या भागातल्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. आम्ही शेतीसाठी काम करतो, आमच्यासाठी केली, आमच्यासोबत चर्चा केली पाहिजे. ग्राउंडवरचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत, ते विधान भवनामध्ये मांडले. त्या दृष्टीने जर कायदे झाले तर शेतकऱ्याची लूट थांबेल. काय वाटतं तुम्हाला? कर्जमाफीच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ तुमच्या आमदारापर्यंत पाठवा आणि त्या आमदार महोदयांना मी विनंती करतोय की जरा कर्जमाफीकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. तुम्ही निवडून या शेतकऱ्यांनी दिलेले आहेत. या 288 आमदारापैकी जवळपास 270 पर्यंत, 270-75 आमदार हे
निव्वळ शेतकरी मतदार असणारे आहेत, त्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर पलटी बसू शकते बरं का. आणि आपण सुद्धा आता सजग व्हा, सावधान व्हा, आंदोलन उभं करावं लागू शकतं येत्या काळामध्ये. कारण की या कर्जमाफीबद्दल सरकारनं जे काय भूमिका घेतली ती आपल्याला पूरक नसली तर आपल्याला त्या सरकारकडनं आपल्या बाजूची भूमिका त्या ठिकाणी घेणं गरजेची आहे. काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये. धन्यवाद.